Hello student, I am Ms. S. N. Pawar and today's lectures the subject of impression management. आपल्या युनिट नंबर सेकंडचं टायटल आहे इंटरव्ह्यू टेक्निक्स. ओके, प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण इंटरव्ह्यू टेक्निक्स युनिट नंबर सेकंड हे स्टार्ट केले आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू म्हणजे काय, ओके, त्याचबरोबर त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, ओके, जॉब इंटरव्ह्यूचे टाईप्स कोणकोणते आहेत ते देखील आपण त्याचा स्टडी केलेला आहे. त्याच्यावर आपल्याला जॉब इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर त्याचं प्रिपरेशन, ओके, इंटरव्ह्यू द्यायच्या आधी प्रिपरेशन कशा प्रकारे केले पाहिजे जेणेकरून आपले इंटरव्ह्यू हा इफेक्टफुल होईल याच्यासाठी प्रिपरेशन कसे केले पाहिजे हे देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहे. त्याचबरोबर आपण कम्युनिकेशन, ओके, कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, ओके, वर्बल कम्युनिकेशन अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन, त्यांचे टाईप्स, त्यांचे प्रकार यांचा स्टडी देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ओके वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग जॉब इंटरव्ह्यू ऑब्झर्वेशन सेशन, ओके, हा कंटेंट पाहणार आहोत, त्याचा स्टडी करणार आहोत. तर जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा आपले ते इंटरव्ह्यूवर काय करतात, आपल्या त्या व्यक्तीला ऑब्झर्व करतात. ओके, तर त्यावेळेस आपल्याकडनं कोणकोणत्या मिस्टेक्स होऊ शकतात किंवा होतात, तर ते मिस्टेक्स कोणत्या आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन करताना आपल्याकडून कोणकोणत्या प्रकारच्या मिस्टेक्स होऊ शकतात आणि त्याचबरोबर त्या मिस्टेक्स झाल्यानंतर आपण ते मिस्टेक्स होऊ नये यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो केले पाहिजे त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर काल प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहिलं आहे. तर वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर जेव्हा कम्युनिकेशन केली जाते, संवाद साधला जातो, तर त्याला कम्युनिकेशन असे म्हणतात. तर त्या कम्युनिकेशनचे 2 टाईप्स आहेत. पहिला आहे वर्बल कम्युनिकेशन आणि सेकंड आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन. तर वर्बल कम्युनिकेशन कोणाला म्हटले जाते, तर वर्बल कम्युनिकेशन इज एनी कम्युनिकेशन दॅट युजेस वर्ड्स टू शेअर इन्फॉर्मेशन विथ अदर्स. These words may be both spoken and written. There are a large number of different verbal communication skills. तर वर्बल कम्युनिकेशन म्हणजे असे कम्युनिकेशन करताना, ओके, असं कम्युनिकेशन आपण 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर करत असतो. असे कम्युनिकेशन करत असताना आपण वर्ड्स आणि लँग्वेजचा वापर करून असं कम्युनिकेशन करत असतो, त्यालाच वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. ओके, ज्या कम्युनिकेशनमध्ये वर्ड्स आणि लँग्वेज यूज केली जाते त्याला वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. असे कम्युनिकेशन हे ओरली आणि रिटन म्हणजे लेखी किंवा तोंडी या दोन्ही स्वरूपात असते. ओके, त्याचबरोबर देअर आर अ लार्ज नंबर ऑफ डिफरंट वर्बल कम्युनिकेशन स्किल्स. ओके, हे जे काही वर्बल कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्याचे अनेक लार्ज नंबर्सवरती ते असतात. तर वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर वर्बल कम्युनिकेशन हे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर केले जाते. त्याचबरोबर असे वर्बल कम्युनिकेशन करत असताना जे काही लँग्वेज आहे आणि वर्ड्स आहेत त्यांचा यूज करून जे कम्युनिकेशन केले जाते त्याला वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. वर्बल कम्युनिकेशन हे 2 टाईपमध्ये केले जाते, एक तर ओरली म्हणजे स्पोकन आणि दुसरे आहे रिटन. तर त्यानंतर आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन. तर नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन विदाउट द यूज ऑफ वर्ड्स. ओके, नॉन वर्बल कम्युनिकेशन हे ज्या कम्युनिकेशन करत असताना कोणत्याच प्रकारचे वर्ड्स यूज केले जात नाही त्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. नॉन वर्बल कम्युनिकेशन करताना कोणत्याच प्रकारचे लँग्वेज किंवा वर्ड्स यूज केले जात नाही. यामध्ये फक्त फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, गेस्चर आणि पोस्चर यांचाच वापर करून असे कम्युनिकेशन नॉन वर्बल कम्युनिकेशन केले जाते. ओके, जर आपल्याला एखाद्याला मॅसेज द्यायचा असेल तर आपलं काय बॉडी लँग्वेज असेल, आपले गेस्चर्स म्हणजे आपले हातवारे, आपले हावभाव, आपले फेशियल एक्सप्रेशन्स या थ्रू आपण काय करत असतो, असे नॉन वर्बल कम्युनिकेशन करत असतो. यामध्ये कोणत्याच प्रकारचा लँग्वेज आणि वर्ड्सचा यूज केला जात नाही. अशा प्रकारे वर्बल कम्युनिकेशन अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय आपण आता पाहिले. तर त्यानंतर आपण
नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग द इंटरव्ह्यू. ओके, जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा आपल्याकडनं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कशा प्रकारे केली जाते ते पाहूया. तर मेक आय कॉन्टॅक्ट विथ द इंटरव्ह्यूवर फॉर अ फ्यू सेकंड्स ॲट अ टाईम. ओके, आपले आय कॉन्टॅक्ट हे आपण जेव्हा इंटरव्ह्यूला देत असतो तेव्हा त्या इंटरव्ह्यूबरोबर फ्यू सेकंडसाठी आपण आय कॉन्टॅक्ट काय केले पाहिजे, मेक केले पाहिजे. आपल्याला त्या इंटरव्ह्यू देण्यासाठी आपण इंटरेस्टेड आहोत हे त्यांच्यापुढे दाखवण्यासाठी की मी तो इंटरव्ह्यू देण्यासाठी इंटरेस्टेड आहे. तुम्ही जे काही क्वेश्चन्स विचारत आहात ते मी काळजीपूर्वक ऐकत आहोत, बघत आहोत मी तुमच्याकडे. त्यासाठी दोघांमध्ये चांगले इंटरॅक्शन्स तयार होण्यासाठी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणे आवश्यक आहे. त्यानंतर स्माईल अँड नोड ॲट ॲप्रोप्रिएट टाइम्स वेन द इंटरव्ह्यूअर इज टॉकिंग बट डोंट ओव्हरडू इट. डोंट लाफ अनलेस द इंटरव्ह्यूअर डज फर्स्ट. जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो जेव्हा आपल्याबरोबर तो इंटरव्ह्यूअर बोलत असतो त्यावेळेस आपल्या तोंडावर छोटीशी स्माईल असणे काय असते, गरजेचे असते. बी पोलाइट अँड कीप अँड इव्हन टोन टू युअर स्पीच. डोंट बी टू लाऊड और टू क्विक. आपण जेव्हा आपल्या क्वेश्चनचे आन्सर देत असतो तेव्हा आपला जो काही व्हॉइस टोन आहे तो चांगल्या प्रकारचा असणे आवश्यक आहे. आपण अगदी नम्रतेने पोलाइटली अनेक क्वेश्चन्सची आन्सर्स देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लाऊड व्हॉइसमध्ये म्हणजे एकदम मोठ्याने देखील आपण कोणत्याच प्रश्नाचे आन्सर्स दिले नाही पाहिजे. एकदम पोलाइटली नम्रतेने जे काही आपल्याला क्वेश्चन्स विचारले आहेत त्यांचे आन्सर्स आपण पोलाइटली देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर डोंट स्लाउच, डू रिलॅक्स अँड लीन फॉरवर्ड अ लिटल टुवर्ड्स द इंटरव्ह्यूअर सो यू ॲपियर इंटरेस्टेड अँड एंगेज. डोंट लीन बॅक, यू विल लुक टू कॅज्युअल अँड रिलॅक्स. कीप युअर फीट ऑन द फ्लोअर अँड युअर बॅक अगेन्स्ट द लोअर बॅक ऑफ द chair. Pay close attention to the interviewer. Take notes. If you are worried you will not remember something. जर आपल्याला काय लक्षात राहत नसेल तर तो जो काही बोलतोय ओके त्याच्याकडे योग्य ते अटेन्शन देऊन आपण ते नोट करण्याचा काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर लिसन. आपला जेव्हा इंटरव्ह्यू घेत असतो तेव्हा जो काही तो बोलत आहे ते आपण योग्यरीतीने लिसन ऐकले पाहिजे. डोंट इंटरप्रेट. स्टे काम even if you had a bad experience at a previous position or were fired. Keep your emotions to yourself and do not show anger or frown. Not sure what to do with your hands? Hold a pen and your notepad or rest an arm on the chair or on your lap so you look comfortable. Don't let your arms फ्लाय अराउंड द रूम वेन यू आर मेकिंग अ पॉईंट. तर जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो तर असे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे काय केले पाहिजेत, आपण फॉलो केले पाहिजे. ओके, जे काही आपले एक्सप्रेशन्स आहेत, जे आपले फेशियल एक्सप्रेस आहेत, जे आपले पोस्चर्स आहेत, गेस्चर्स आहेत, यांच्यावरती सुद्धा कंट्रोल असणे तेवढेच गरजेचे आहे. त्याचवेळी आपल्यावर एक अटेन्शन, तो इंटरव्ह्यूवर आपला जेव्हा इंटरव्ह्यू घेत असतो तेव्हा आपण त्याच्याकडे अटेन्शननेच तो काय केलं पाहिजे, अटेन्शन पे केले पाहिजे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली एखादी गोष्ट आपल्या माइंडमध्ये ते राहत नसेल तर ते नोट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर तो काय बोलत आहे ते सगळं व्यवस्थित ते ऐकून घेतले पाहिजे. आपण कसे बसतो ओके याच्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर आपले जे काय एक्सप्रेशन्स आहेत ते ओव्हर होणार नाहीत याच्याकडे सुद्धा फोकस केला पाहिजे. तर अशा प्रकारचे ओके नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग द इंटरव्ह्यू वेळेस असे प्रकारे आपण काय केलं पाहिजे, बिहेव केला पाहिजे. तर त्यानंतर आपण पाहूया की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करताना आपल्याकडे कोणकोणत्या मिस्टेक्स होत असतात. तर त्या मिस्टेक्स कोणत्या आहेत ते आपण पाहूया. तर पहिली मिस्टेक आहे ते अनयुज्युअल हँडशेक. नंतर आहे पुअर और टू मच आय कॉन्टॅक्ट, आउट ऑफ कंट्रोल गेस्चर्स, लॅक ऑफ फेशियल एक्सप्रेशन्स, पुअर पोस्चर, ऑड अटायर, क्लिअरिंग थ्रोट. तर जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा अशा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे आपले मिस्टेक्स होत असतात. तर ते आपण थोडक्यात पाहूयात. तर अनयुज्युअल हँडशेक म्हणजे काय, तर अ लिम्प फिश हँडशेक टू सॉफ्ट
can signify insecurity, while a handshake of steel to heart can project arrogancy. A handshake lasting way to long tails hiring managers. You might be trying overly hard to impress them, and that you might stretch the truth about your accomplishment, knowledge or experience. अनयुज्युअल हँडशेक. जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जात असतो तेव्हा जेव्हा आपला इंटरव्ह्यू घेणारा तो व्यक्ती आहे त्याच्यावर आपण काय केले पाहिजे, हँडशेक केले पाहिजे. पण असे हँडशेक करताना आपण योग्य रीतीनेच हँडशेक केले पाहिजे. ओके. अनयुज्युअल हँडशेक ही मिस्टेक आपली त्या नॉनव्हर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग जॉब इंटरव्ह्यूच्या वेळेस होत असते. तर अशी मिस्टेक हँडशेक कधीही करताना ओके तो सॉफ्ट पद्धतीने केले पाहिजे. ओके. त्याचबरोबर इनसेक्युरिटी व्हाईल हँडशेक ऑफ स्टील तो हार्ड पद्धतीने नाही केला पाहिजे. तर ही मिस्टेक आपली इंटरव्ह्यू देत असताना होत असते. त्यानंतर सेकंड मिस्टेक कोणती आहे, तर पुअर और टू मच आय कॉन्टॅक्ट. ओके. आपण त्या गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहोत की नाही हे आपल्याला आय कॉन्टॅक्टने काय होत असते, प्रूफ होत असते. ओके. तर असे आय कॉन्टॅक्ट आपण त्या इंटरव्ह्यूबरोबर व्यवस्थितरित्याच आय कॉन्टॅक्ट मेंटेन केले पाहिजे. ते जास्तही होणार नाही आणि ते कमीही होणार नाही याचं काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर पुअर आय कॉन्टॅक्ट कॅन सिग्निफाय दॅट यू आरंट इंटरेस्टेड इन द पोझिशन. जर आपले पुअर आय कॉन्टॅक्ट आपण मेंटेन केले तर त्यातून असे निदर्शनास येते की आपण त्या गोष्टीमध्ये त्या पोझिशनमध्ये काय आहोत, इंटरेस्टेड नाही आहोत. तर असे पुअर आय कॉन्टॅक्ट आपल्या इंटरव्ह्यूवरती काय करीत असतो, परिणाम करीत असतो. At the other end of spectrum, too much eye contact can be intimidating and turn the interview into a stare down. जर आपले पुअर आय कॉन्टॅक्ट असले तर त्या गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट नाही आहे असे ती निदर्शनास येते. आणि जर आपला टू मच आय कॉन्टॅक्ट असेल तर त्यामुळे तो इंटरव्ह्यूअर काय करत असतो, आय कॉन्टॅक्ट कॅन बी इंटिमिडेटिंग अँड टर्न द इंटरव्ह्यू इंटू अ स्टेअर डाऊन. त्यासाठी आय कॉन्टॅक्ट हे पुअर पण नसावेत आणि टू मच देखील नसावेत. तो योग्य रीतीने आय कॉन्टॅक्ट मेंटेन करता आला पाहिजे. अशी मिस्टेक्स हे आपले नॉनव्हर्बल कम्युनिकेशन करताना होत असते. त्यानंतर आहे आउट ऑफ कंट्रोल गेस्चर्स. दिस इन्क्लूड कॉन्स्टंटली टॅपिंग अ फूट, शेकिंग अ लेग, clicking a pen, or too many hand and arm gestures, and they take attention away from you. आपण जेव्हा इंटरव्ह्यू देत असतो, ओके, जेव्हा आपण नॉनव्हर्बल कम्युनिकेशन करत असतो त्यावेळेस जे काय आपले फूट आहेत तर ते असे हलवले नाही पाहिजे, ते शेक केले नाही पाहिजे आपले लेग्स. त्याचबरोबर आपल्या एखादा पेन आपल्या हातात असेल तर तो हातामध्ये सारखा वारंवार फिरवला नाही पाहिजे. तर असे जे काही आपले गेस्चर्स असतात ते ची मिस्टेक्स आपल्या नॉनव्हर्बल कम्युनिकेशन करताना होत असते. तर त्याच्याकडे आपण चांगल्या रीतीने अटेन्शन देण्यासाठी अशा मिस्टेक्स काय केल्या पाहिजे, टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आहे लॅक ऑफ फेशियल एक्सप्रेशन्स. फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे काय, तर आपल्या चेहऱ्यावरील हावभाव. तर ह्युमन्स हॅव इमोशन्स, सो व्हेन यू डोंट स्माईल और इमोट एनी टाईप ऑफ पॉझिटिव्ह फेशियल एक्सप्रेशन्स ड्युरिंग ॲन इंटरव्ह्यू, it can be a turn off for hiring managers. लॅक ऑफ फेशियल एक्सप्रेशन्स हे देखील आपले नॉनव्हर्बल कम्युनिकेशन करताना मिस्टेक होत असते. तर यामध्ये काय होते, तर प्रत्येक ह्युमन्सला काही ना काही इमोशन्स असतात. तर असे इमोशन्स आपल्या फेसवरती काय करत असतात, दिसत असतात. तर जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती योग्य प्रकारचे फेशियल एक्सप्रेशन्स असणे आवश्यक असते. जर त्यांचा अभाव कमी असेल तर त्या इंटरव्ह्यूअरला त्याच्यामध्ये काय आहे, त्या व्यक्तीला काहीच समजले नाही आहे असे त्याला वाटत असते. त्यामुळे जे काय तो विचारत आहे त्याच्यावरती आपण फेशियल आपल्या चेहऱ्यावरील हावभावपणे आपण त्याला समजवून देण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर अशी मिस्टेक ही देखील या नॉनव्हर्बल कम्युनिकेशनमध्ये होत असते. त्यानंतर आहे पुअर पोस्चर. पुअर पोस्चर म्हणजे काय, तर लिनिंग बॅक अँड क्रॉसिंग युअर आर्म्स अँड ऑर लेग्स कॅन सम अक्रॉस ॲज आयदर नॉट इंटरेस्टेड इन द डिस्कशन ऑर ॲज ओव्हरली कॉन्फिडंट ऑर ॲरोगंट. आपण इंटरव्ह्यू हा अनेक टाईपमध्ये देत असतो. ओके. तर अशा वेळेस आपण जर ग्रुपमध्ये असू किंवा आपण सिंगल असू, ओके, ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू देतो त्यावेळेस आपण आपले काही पोस्चर्स आहेत
ओके, ते आपण चांगल्या रीतीनंच ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण आपले पोस्चर्स हे व्यवस्थितरित्या मेंटेन नाही केले तर आपण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाही आहे, ती गोष्ट डिस्कशन करण्यासाठी आपण इंटरेस्टेड नाही आहे असे त्या इंटरव्ह्यूअरला काय वाटत असते, त्याला ते फील होत असते. त्याचबरोबर आपण कॉन्फिडंट नाही आहोत, आपण ॲरोगंट आहोत, हे सुद्धा या मिस्टेक्समधून काय होत असते, दिसत असते. त्यामुळे पुअर पोस्चर हे देखील नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करताना आपल्याकडून काय होते, मिस्टेक होत असते. त्यानंतर आहे ऑड अटायर, म्हणजे काय, जो काय आपला पोषक आहे, जे काय आपण क्लॉथ्स परिधान केले आहेत तर ते चांगल्या रीतीने असणे आवश्यक आहे. तर क्लोथिंग कॅन हॅव अ निगेटिव्ह इम्पॅक्ट इफ दे आर इनकॉन्सिस्टंट विथ द पोझिशन ऑर ही कंपनी कल्चर. I once interviewed a man for a marketing manager position at a conservative health care company who come to the interviewer dressed like John Travolta in Saturday Night. Clothing can have a negative impact if they are inconsistent with the position or a company culture. आपण जे काही क्लॉथ्स घातलेले असतात, जर ते क्लॉथ चांगले असेल, ओके, फॉर्मल असतील तर व्यवस्थितरित्या आपला इंटरव्ह्यू आपल्याला देता येतो. किंवा त्या कंपनीचं कल्चरसाठी, ओके, त्या कंपनीचं कल्चर कसं आहे, आपण ते पोझिशनसाठी कशा प्रकारे क्लॉथ्स वेअर केले पाहिजे याचीसुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. तर अशी मिस्टेकसुद्धा आपली होत असते, कारण आपण जे काही क्लॉथ्स परिधान केले असतात, वेअर केले असतात, तो इंटरव्ह्यू आपल्या क्लॉथ्सकडे पाहत असतो. त्यामुळे ओके, आपण व्यवस्थितरित्या फॉर्मल ड्रेसमध्येच इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले पाहिजे. त्यानंतर आहे क्लिअरिंग थॉट. क्लिअरिंग थॉट म्हणजे काय, तर व्हाईल यू माइट कन्सिडर दिस वर्बल कम्युनिकेशन, आय एम इन्क्लुडिंग इट ऑन द लिस्ट. फॉर सम पीपल क्लिअरिंग देअर थॉट कॅन बी अ हॅबिट दॅट गेट्स वर्स वेन दे आर नर्वस ड्युरिंग जॉब इंटरव्ह्यू. इट कॅन बी डिस्ट्रक्टिंग टू द हायरिंग मॅनेजर. क्लिअरिंग थॉट हा देखील मिस्टेक आपल्या जॉब इंटरव्ह्यूवरती काय करते, परिणाम करते. तर कसा परिणाम करते, जर आपल्याला नर्वस फील झाला, आपल्याला एका क्वेश्चनचा आन्सर येत नसतील तर आपण काय करतो, थॉट आपला क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो ना. यामधून त्या इंटरव्ह्यूकडे आपली बॅड इमेज क्रिएट होत असते. त्यासाठी क्लिअरिंग थॉट देखील आपली नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमधील अत्यंत वाईट अशी मिस्टेक आहे. तर त्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करत असताना आपल्याकडून अशा काही मिस्टेक्स होत असतात. Most managers don't have hiring decisions based solely on a candidate's non-verbal communication, but they do use the cues to help them determine if a candidate will be a good cultural fit. To increase your chances of interview success, be consciously aware of your non-verbal communication and avoid these 7 mistakes. ओके, इंटरव्ह्यू जो व्यक्ती आपला घेत आहे तो व्यक्ती आपल्या या अनेक प्रकारच्या मिस्टेक्स, ओके, जर आपल्याकडनं अशा मिस्टेक घडल्या तर त्यावरून तो आपल्याला त्या पोझिशनसाठी सिलेक्ट करायचे आहे की नाही हे ठरवत असतो. ओके, म्हणून अशा काही मिस्टेक्स होणार नाहीत. ते मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी, या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्समधील मिस्टेक्स अवॉइड करण्याचे काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी कॉन्शियसली अवेअर राहिले पाहिजे, जेणेकरून आपला इंटरव्ह्यू हा सक्सेस होईल. ओके, आणि आपले त्या पोस्टसाठी आपण सिलेक्ट होऊ याचे चान्सेस इन्क्रीज होण्यासाठी अशा मिस्टेक्स टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर जर आपले वर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग जॉब इंटरव्ह्यू डिमॉन्स्ट्रेटेड, जर आपले गुड वर्बल कम्युनिकेशन होण्यासाठी आपण काही टिप्स फॉलो केल्या पाहिजे. तर त्या टिप्स कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूयात. तर या टिप्स कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूयात. पहिली टिप्स आहे ते प्रॅक्टिस अँड प्रिपेअर युअर ओपनिंग स्पीच. त्यानंतर बी क्रिस्प अँड प्रिसाइज. त्यानंतर डू नॉट वेस्ट द इंटरव्ह्यूअर्स टाईम. Behave well and carry your manner with you and exemplify your skills. ओके, जर आपले इंटरव्ह्यूच्या वेळेस, जॉब इंटरव्ह्यूच्या वेळेस आपले कम्युनिकेशन्स, वर्बल कम्युनिकेशन्स हे आपण गुड ठेवण्यासाठी या काही टिप्स फॉलो केले पाहिजे, जेणेकरून आपला इंटरव्ह्यू हा चांगल्या रीतीने पार पडेल, तो चांगला इफेक्ट
त्या इंटरव्ह्यूसमोर आपला दिसू शकेल आणि त्यामधून आपले त्या इंटरव्ह्यूसाठी आपण सिलेक्शन होण्यासाठी ह्या टिप्स आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या. तर पहिली टिप्स आहे ती आहे प्रॅक्टिस अँड प्रिपेअर युअर ओपनिंग स्पीच. ओके, त्याआधी वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर वी ऑल कम्युनिकेट ऑन अ डेली बेसिस, दॅट इज फॉर शुअर इन ऑर्डर टू बी हायली सक्सेसफुल पर्सन इन टुडेज वर्ल्ड. प्रोसेसिंग क्लिअर कम्युनिकेशन स्किल्स आर इसेन्शियल फॉर इंडिव्हिज्युअल. ओके, क्लिअर कम्युनिकेशन स्किल असणे हे आत्ताच्या मॉडर्न इरामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, कम्युनिकेशन करताना आपण ते क्लिअरच केले पाहिजे, जेणेकरून आपण जो काही बोलत आहोत, जे काही आपण कम्युनिकेशन करत आहोत, तो मॅसेज योग्य तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपले कम्युनिकेशन्स हे योग्यरित्या असणे आवश्यक आहे. अ ग्रेट impediment and may generate attendees relevant to the given situations. Well built and effective communication skills are treated as an essential commodity for every job. There is no use if you proclaim that you have excellent communication skills. You have to put it to good use during अँड इंटरव्ह्यू. तर आपण जेव्हा इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा आपले कम्युनिकेशन स्किल्स हे योग्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं जे काही वर्बल कम्युनिकेशन आपण करत आहोत, जो काही आपण भाषा, ओके, जी काय लँग्वेज आणि वर्ड्स यूज करून जे कम्युनिकेशन करत आहोत, तर आपले कम्युनिकेशन हे चांगले व्हावे, आपला इंटरव्ह्यू व्यवस्थित व्हावा, यासाठी आपण ह्या टिप्स फॉलो केली पाहिजे. त्यामध्ये प्रॅक्टिस अँड प्रिपेअर युअर ओपनिंग स्पीच. ओके, येस, here it right, you have to adequately prepare yourselves for an interview beforehand. Analyze every aspect of job and find out the possible questions that can be asked and prepare accordingly. Discuss your shortcomings and advantages with like-minded friends and practice your opening speech often so that there will not be any glitch during the day. ज्या दिवशी आपण इंटरव्ह्यू देणार आहोत त्या दिवशी आपण जे काय स्पीच, ओके, आपलं जे सुरुवातीचं जे काय स्पीच आहे, ओके, जेव्हा आपण स्वतःचं इंट्रोडक्शन करून देत असतो त्यावेळेस जे आपण इंट्रोडक्शन करून देणार आहे त्याचे आपण पहिल्यांदाच, ओके, इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी त्याचं प्रिपरेशन केले पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून आपली सुरुवात, आपली बिगिनिंग इंटरव्ह्यूची ही चांगली होऊ शकेल. यासाठी जे काही आपण ओपनिंग स्पीच देणार आहोत त्याचे प्रिपरेशन करून त्याची प्रॅक्टिस ही केली पाहिजे. त्यानंतर आहे बी क्रिप्स अँड प्रिसाइज. तर ऑलवेज फ्रेम युअर रिस्पॉन्सेस आन्सर्स इन द ॲक्शन रेमेडी. ओके, ऑलवेज फ्रेम युअर रिस्पॉन्सेस अँड आन्सर्स इन द क्वेश्चन्स ॲक्शन्स रेमेडी. This will enable you to brief the questions asked and will make you go the next step of describing the appropriate action that can be taken alongside the remedial measures to implement it in order to avoid the problem. Also, this method will not make you also track of the current problem. Okay, आपल्याला जे काही सांगायचं आहे, आपल्याला जे काही बोलायचं आहे ते एकदम प्रिसाइजली सांगितले पाहिजे. आपल्याकडनं कोणत्याच प्रकारची चूक होणार नाही, ओके, मिस्टेक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. ओके, आपल्याला जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत त्यांची आन्सर्स आपल्याला चांगल्या रीतीने देता आले पाहिजे आणि प्रिसाइजली आपण ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही टिप्स जर आपण फॉलो केली तर आपला इंटरव्ह्यू आणखीन चांगला बनण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, बनवण्याचा प्रयत्न चांगला करू शकतो. तर डू नॉट वेस्ट द इंटरव्ह्यूअर्स टाईम. तर आपण जेव्हा इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा जो काही इंटरव्ह्यूवर आपल्याला क्वेश्चन्स विचारत आहे त्याचे आपण आन्सर्स हे योग्यरित्या दिले पाहिजेत, त्यांचा टाईम वेस्ट होणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. ओके, ऑलवेज रिमेंबर द पॉईंट दॅट यू आर वन अमंग द मेनी कॅन्डिडेट्स हू नीड टू बी इंटरव्ह्यू फ्रॉम द इंटरव्ह्यूअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. ऑब्वियसली द इंटरव्ह्यू कॅन अलॉट ओनली. तर इंटरव्ह्यूचा आपण टाईम वेस्ट नाही केला पाहिजे. जर त्याचा टाईम वेस्ट झाला तर आपला इंटरव्ह्यू हा इफेक्टफुल होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने जेवढे आपल्याला क्वेश्चन्स विचारले त्याचे कॉन्फिडंटने, ओके, आत्मविश्वासाने अनेक क्वेश्चन्सचे आपण, ओके, जे जे क्वेश्चन्स विचारले त्याची आन्सर्स देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर आहे बिहेव वेल अँड कॅरी युअर मॅनर विथ यू. आपले जे काही बिहेव आहे, आपलं वर्तणूक आहे
ते चांगल्या प्रकारचं ठेवण्याचा प्रयत्न केले पाहिजे. जे काय मॅनर्स आहे ते त्या ठिकाणी मॅनर्स वापरून आपण ते मॅनर्स फॉलो केले पाहिजे. ओके, प्लीज बिगिन युअर इंटरव्ह्यू सेशन विथ अ कॉन्फिडंट handshake and pleasant hello to everyone present. Sit in and right position throughout the interview and fill out the questions asked in a bold manner. Okay, tilt your heads and often from left to right so all the jury members will be covered while you answers. If you don't know the answer to any question, say positively no. आपल्याला जर एखाद्या क्वेश्चनचे आन्सर येत नसतील तर त्या आपण एकदम कॉन्फिडेंटली आणि पॉझिटिव्हली नो असे उत्तर देणेसुद्धा देऊ शकतात. त्याचबरोबर जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्याची सुरुवात ओके त्या इंटरव्ह्यू सेशनवर आपण कॉन्फिडंटली हँडशेक केला पाहिजे. त्याचबरोबर आपले बसण्याची पोझिशन ओके आपण कसे बसत आहोत हे सुद्धा आपण राईट पोझिशनमध्येच बसले पाहिजे. असे जे काही मॅनर्स आहेत आपले जे काही बिहेव आहे ते आपण चांगल्या प्रकारे ठेवून आपला इंटरव्ह्यू चांगला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या टिप्समुळे आपण आपला इंटरव्ह्यू आणखीन चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. त्याचबरोबर आहे एक्झाम्प्लिफाय युअर स्किल्स. इन दिस इट्स मॅन वर्ल्ड इवन इफ यू आर वर्थी इनफ फॉर द जॉब यू नीड टू ॲडव्हर्टाईज युअर सेल्फ. ओनली शेअर मार्केटिंग विल सेल यू ॲज इफ यू डोंट देअर आर मेनी पर्सन्स रेडी टू टेक अप युअर जॉब विथ द राईट अमाऊंट ऑफ मार्केटिंग ॲबिलिटी. सो ड्युरिंग होल इंटरव्ह्यू प्रोसेस एम्पॅसाइज युअर स्किल्स. आपले काही स्किल्स आहेत ओके आपले काही नॉलेज आहे ते त्यांचं एक्सपिरियन्स ओके ते आपण त्या इंटरव्ह्यूमध्ये काय केले पाहिजे सांगण्याचा प्रयत्न केले पाहिजेत. एखादा त्यांनी क्वेश्चन्स विचारले आहेत तर त्यासाठी आपण आपले जे काय एम्पॅसिस आहेत आपले जे स्किल्स आहेत ते आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपले इंटरव्ह्यू हा इफेक्टफुल होईल. त्याच्या इंटरव्ह्यूच्या माइंडमध्ये आपली इमेज ही चांगल्या प्रकारची गुड इमेज क्रिएट होईल. त्यानंतर बी पॉझिटिव्ह ओके इंटरव्ह्यू देताना आपण पॉझिटिव्हच राहिले पाहिजे ओके. निगेटिव्ह त्याचा इफेक्ट आपल्या माइंडसेटवरती होत असतो त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा निगेटिव्हली विचार न करता बी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपला जो काही इंटरव्ह्यू आहे आपण करत तो इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ओके. इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी अनेक प्रकारचे काय केले पाहिजे आपण रूल्स फॉलो केले पाहिजे. त्यामध्ये आपण कसे बोलत आहोत ओके आपले कम्युनिकेशन्स हे चांगल्या प्रकारचे मेंटेन करण्याचे काम केले पाहिजे. गुड कम्युनिकेशन हे त्या इंटरव्ह्यूसाठी आपले जे काही इमेज आहे ती क्रिएट होत असते. त्यामुळे मेक द इंटरव्ह्यू इंटरॅक्टिव्ह बी पॉझिटिव्ह अशा प्रकारे जर आपण काही या टिप्स फॉलो केल्या तर आपले जॉब इंटरव्ह्यू डिमॉन्स्ट्रेट सेशनमध्ये आपले गुड वर्बल कम्युनिकेशन त्यावेळी आपण घडून येऊ शकते. त्यासाठी काही मिस्टेक्स आहेत त्या देखील टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या काही टिप्स आहेत ते फॉलो करून आपण आपला इंटरव्ह्यू चांगला बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ओके व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ड्युरिंग जॉब इंटरव्ह्यू त्यावेळेस आपल्याकडे कोणकोणत्या मिस्टेक होऊ शकतात आणि त्या मिस्टेक्स टाळण्यासाठी आपण कोणकोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. ओके थँक्यू.